आपल्याला हे आज शिकायचंय. काय लक्षात घ्या, पेज उघडा एक. तुम्हाला काय पुस्तकाप्रमाणे बरीचशी पेजेस उघडायला लागतील. तर असं वरती लॉगॅरिथम दिले, ते पेज काढा पहिल्यांदा. लॉगॅरिथम. आता लक्षात घ्या, लॉगॅरिथम लॉगॅरिथम हा दोन भागांचा एकत्र बनलेला आहे. काय लॉगॅरिथम लॉगॅरिथम म्हणजे काय असणार आहे, कॅरेक्टरिस्टिक प्लस मॅन्टिसा. कॅरेक्टरिस्टिक प्लस मॅन्टिसा. कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा हा जर एकत्र केला तर लॉग तयार होणार आहे. म्हणजे हे कसं लक्षात घ्या, लॉगॅरिथम हे आपण त्या जे काय असेल नंबर त्याचं आपण थोडंसं स्वरूप बदलतो. म्हणजे तुम्हाला आता एक छोटीशी गोष्ट सांगतो, एवढीच कॅमेरे आले तरी नाही का. पुराण काळामध्ये अशा गोष्टी असायच्या ना की एखाद्या ऋषीमुनीचा एखाद्यानं तपश्चर्या करताना भंग केला, त्याला हे केलं म्हणजे डिस्टर्ब केलं, तर तो शाप द्यायचा. आणि शाप दिला की त्याचं कन्व्हर्जन दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीत व्हायचं. म्हणजे अहिल्या होती, तिचं त्यांनी काय केलं होतं, दगडामध्ये रूपांतर केलं होतं. आणि मग नंतर कोणतरी दुसरं आलं आणि मग त्याला नेमकी सगळी नावं माहित नाहीत, कोणीतरी मग त्याला पाय लागला आणि मग ती परत होती तशी काय झाली, तर ती अप्सरा तयार झाली. म्हणजे होती अप्सरा, तिला शाप दिला की झाला दगड, आणि परत ते काय असेल ती गोष्ट घडल्यानंतर परत होते त्या ह्याच्यामध्ये. तसं हे आपलं लॉगॅरिथम काय आहे, आपण त्या संख्या आपण एका वेगळ्या फॉर्म मध्ये नेतो की जेणेकरून तुम्हाला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करायला सोपं जावं. आणि मग नंतर ते झाल्यानंतर काय आपण त्याला परत अँटी लॉग बघतो. लॉगचा आपण रिव्हर्स केला त्याला आपण अँटी लॉग म्हणणार आहे, आणि परत होते त्या फॉर्म मध्ये त्या येतात. मग आता आपण पहिल्यांदा लॉगॅरिथम कसा बघायचा ही गोष्ट आपण या ठिकाणी बघणार आहे. तुम्ही आता पहिल्यांदा त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. कॅरेक्टरिस्टिक बघा, आता मी वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या लिहितो. कसे, समजा मी असं लिहिलं 7, 69, 325, 4218. मला वाटेल ते त्याचं काही हे नाही, म्हणजे 62513. बघा आता मी दुसऱ्या संख्या इथं लिहितो 0.4231, 0.03215, 0.00413, 0.123305132, 0.0000621. आणि आता मी अजून वेगळा प्रकार करतो. 7.321, 62.932, 531.6, 6213.9. मला वाटेल ते लिहिलं, त्याचा काही विचार केलेला नाही. आता याचा तुम्ही ऑब्झर्वेशन करा. इथपर्यंतच्या संख्या फक्त होल नंबर्स आहेत, त्यांना आपण पूर्णांक म्हणतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये फ्रॅक्शन हा भागच नाहीये. इथपर्यंतच्या संख्या ह्या फ्रॅक्शन आहेत, अपूर्णांक आहेत. त्याच्यामध्ये ह्या डाव्या साईडला 0 पॉईंटच आहे, होल नंबर नाहीये त्याच्यामध्ये. आणि इथून पुढच्या संख्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. काय 7 हा तुमचा होल नंबर आहे, आणि 0.321 हा फ्रॅक्शन आहे, दोन्हीचं एकत्रीकरण केलं. 62 होल नंबर आहे, आणि 0.932 हा तुमचा फ्रॅक्शन आहे. मग आता अशा ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, कॅरेक्टरिस्टिक लिहिण्यासाठी काय करायचं. आता इथं पॉईंट आहे म्हणून ठीक आहे, तुम्ही त्या मधला भाग थोडा आपण नंतर बघू. याच्यामध्ये तुम्ही इथं पॉईंट देऊ शकता, बरोबर, आणि पुढे शून्य लिहू शकता. पुढच्या शून्याला इथं जसं अलीकडच्या शून्याला अर्थ नाही तसं तिथं पॉईंटच्या पुढच्या शून्याला काही अर्थ नाहीये. पण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण काय करू शकतो, तिथं पॉईंट हा देऊ शकतो. आणि आता
बघा, डेसिमल पॉइंटच्या अगोदर नंबर ऑफ डिजिट्स मोजायचे. किती अंक आहेत अगदी साध्या मराठीत सांगतो, किती अंक आहेत. इथं डेसिमल पॉइंटच्या आधी एक अंकी संख्या आहे, इथं 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी डेसिमल पॉइंटच्या आधी. इथं बघा डेसिमल पॉइंटच्या आधी 1 2 3 4 5 असे अंक आहेत. मग कॅरेक्टरिस्टिक लिहिणं एकदम सोपं, विसरायचं नाही. बघा मी बऱ्याच वेळेला जोर देऊन बोललो, तुम्ही असं त्याचं गिल्टी फिलिंग करू नका, घेऊ नका. काय होतं, पुन्हा जेव्हा तुम्ही ऍक्च्युली प्रॅक्टिकलला किंवा थिअरीची कॅल्क्युलेशन करता तेव्हा तुम्हाला ते गोंधळ होतो. माझी ही जशी तशी वाक्य तुमच्या डोक्यात पाहिजे. डेसिमल पॉइंटच्या आधीचे नंबर ऑफ डिजिट्स मोजायचे. नंबर ऑफ डिजिट्स काय, किती अंक आहेत. असं नाही हे 7 आहे म्हणून 7 नाही, किंवा 69 म्हणून 69 नाही. एक डिजिट आहे, 2 3 4, इथं 1 2 3 4 5 नंबर ऑफ डिजिट्स, कळते का. आणि त्यातनं एक वजा करायचं. म्हणजे मला कॅरेक्टरिस्टिक लिहायची म्हटलं, इथं मी लिहितो बघा कॅरेक्टरिस्टिक. तर मला कशी मिळणार आहे, कशी मिळेल, असलेल्या नंबर ऑफ डिजिट्स मधून डेसिमल पॉइंटच्या अगोदर असलेल्या नंबर ऑफ डिजिट्स मधून काय वजा करायचं, एक वजा करायचं. इथं किती डिजिट्स आहेत, 1 आहेत ना, मग आपल्याला इथे लिहावं लागेल 0. इथे किती डिजिट्स आहेत, म्हणून आपल्याला इथे लिहावं लागेल 1. इथं 2 3 4, कळते का, एकदम सिंपल. इथे किती डिजिट्स आहेत डेसिमल पॉइंटच्या आधी, 4 नाही म्हणायचं, डेसिमल पॉइंटच्या अगोदर एक डिजिट आहे म्हणून आपल्याला याची कॅरेक्टरिस्टिक 0 येईल. 1 2 3 4, कळते का, काय केलं नाही अवघड. तर अशी कॅरेक्टरिस्टिक आपल्याला लिहिता येईल. म्हणजे तुम्हाला आता अजिबात विसरायला नाही पाहिजे कॅरेक्टरिस्टिक कशी लिहायची. अगदी साध्या बाबतीत कसं लिहायचं, तर नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल पॉइंट यू काउंट दॅट अँड सबट्रॅक्ट 1 फ्रॉम दॅट. म्हणजे डेसिमल पॉइंटच्या अगोदरचे नंबर ऑफ डिजिट्स तुम्ही मोजायचे आणि त्याच्यातलं फक्त एक वजा करायचा. आली कॅरेक्टरिस्टिक. विसरायचे का, अजिबात विसरून चालणार नाही. तर ही तुमची कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे हे तुमचं कसं झालं, होल नंबर आणि होल प्लस फ्रॅक्शन यांची कॅरेक्टरिस्टिक तुम्ही लिहू शकला. आणि आता याचा विचार करावा लागेल आपल्याला. काय, याची कॅरेक्टरिस्टिक निगेटिव्ह असते. निगेटिव्ह कशी, तर तुमचं जिथं डिजिट सुरू झालाय 0 म्हणजे 0, तर 0 सोडून जो डिजिट सुरू झालाय, इथं कुठला 4 आहे की नाही, इथं 3, इथं 4, इथं 5, तर तो कुठल्या स्थानावरती सुरू झाला डेसिमल पॉइंट नंतर. डेसिमल पॉइंट नंतर या 4चं स्थान कुठलं आहे, पहिलंच आहे. याचं 3चं स्थान कुठलं आहे, दुसरं. 4चं स्थान कुठलं आहे, तिसरं. डायरेक्ट ते लिहायचं. मला इथं लिहिता येईल 1 पण बार, इथं लिहिता येईल बार 2, बार 3, बार 4 आणि बार 5. आता मी इथं बार का लिहिलं ते लक्षात घ्या, कारण ही कॅरेक्टरिस्टिक निगेटिव्ह असते. पण आपल्याला फक्त कॅरेक्टरिस्टिकलाच निगेटिव्ह लिहायचंय. आपण जेव्हा शेवटी लॉग लिहिणार आहे ना, तो कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसाचं कॉम्बिनेशन करणार आहे. त्यातला मॅन्टिसा निगेटिव्ह असत नाही. आपण जर इकडं साईन दिलं पुढं इकडं, तर ते दोघांना होईल ना. मग आपल्याला काय करायचंय, एवढंच सांगायचंय की फक्त कॅरेक्टरिस्टिक निगेटिव्ह आहे आणि म्हणून आपण त्याच्या डोक्यावर बार दिला. बारचा अर्थ काय आहे, निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक आहे पण इकडं नाही देत आपण ते. तर काय होणार, पुढं मॅन्टिसा लिहिल्यावर मॅन्टिसा पण निगेटिव्ह होईल ना, आणि मॅन्टिसा कधीही निगेटिव्ह असत नाही. कळतंय का. मग आता बघा, तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक ही गोष्ट अजिबात विसरायला नाही पाहिजे. कुठले पण तुम्ही संख्या घेतली त्याची कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला लिहिता आली पाहिजे. उद्या मी असं म्हटलं 0.0000062 बोला, 1 2 3 4 5 6 आपण 7 घेऊ. पुन्हा तुमचा गोंधळ. कितव्या स्थानावर गेला 7? 6व्या स्थानावर. मग लिहिताना बार 6 लिहिणार तुम्ही. काय करणार, बार 6. मी अजून एक तुम्हाला उदाहरण देतो. आपण इलेक्ट्रॉनचा चार्ज लिहिताना असा लिहितो बघा, 1.6 × 10⁻⁻19 कुलोम हा इलेक्ट्रॉनचा चार्ज लिहितो. 10⁻⁻19 चा अर्थ काय होतो, तर 0.1 2 3 4 असे किती शून्य द्यायचे, 19. किती द्यायचे, 19 शून्य द्यायचे. आणि मग 20व्या स्थानावर हा गेला असता 1. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक झाली असती तुमची किती झाली असते बघा, तर 1.6 × 10⁻⁻19. तर ती तुमची मध्ये आपल्याला शून्य द्यावे, इथं काय 18 शून्य द्यावे लागले असते. 18
इथं आपण काय करू शकतो 4.2 इंटू 10⁻⁻1 लिहितो. पहिल्या स्थानावर असलं तर -1, दुसऱ्या स्थानावर असलं तर -2 लिहितो. म्हणजे शून्य किती आला? इथं एक पण नाही आला, इथं एक आला, इथं 10⁻³ लिहितो. 4.1 इंटू 10⁻³ लिहितो. मग आपल्याला इथं किती शून्य द्यावी असती? 18 शून्य द्यावी लागली असती. बरोबर. मग आपण हेच लिहिताना काय करायची? हिची कॅरेक्टरिस्टिक 18 शून्य म्हणून 19 आणि 12 आणि मग याचा फक्त लॉग बघायचा 1.6 चा. कळतंय का? तर हे आपल्याला समजायला पाहिजे. समजतंय का? तर या पद्धतीने आपल्याला कॅरेक्टरिस्टिक लिहिता आली पाहिजे. मला सांगा, एवढ्या सगळ्या डिस्कशन वरनं तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक कळाली? मी तुम्हाला परत एकदा रिपीट करतो. काय गडबड करून चालणार नाही. तुम्हाला फक्त लॉग झाला तरी चालेल, पण नीट समजायला पाहिजे. मला सांगा, लॉग लिहिताना आपण काय करतो? कॅरेक्टरिस्टिक प्लस मॅन्टिसा. मॅन्टिसाचा भाग आपण नंतर बघू. त्यातली कॅरेक्टरिस्टिक कशी लिहिणार? तुमचे हे सगळे हे जे काही नंबर्स आहेत ते आपण 2-3 प्रकारामध्ये डिवाइड करू शकतो. त्यातला हा इथून वरचा प्रकार आहे तो होल नंबर आहे. इथून खालचा येतो इथपर्यंतचा फ्रॅक्शनल नंबर आहे. आणि इथं खाली काय आहे? तुमचे होल प्लस फ्रॅक्शन. फ्रॅक्शन आणि होल यांचं काय आहे? इथं कॉम्बिनेशन आहे. कळतंय का? मग आता तुम्ही होल आणि होल प्लस फ्रॅक्शन यांची कॅरेक्टरिस्टिक लिहिताना काय करणार? डेसिमल पॉइंटच्या आधीचे नंबर ऑफ डिजिट्स काउंट करायचे आणि त्यातनं किती वजा करायचं? 1 वजा करायचं. 1 वजा करायचं. मग आपण इथं डेसिमल पॉइंट जर दिला तर 7 आहे की नाही? नंबर ऑफ डिजिट 1 आहे. 1 आहे म्हटल्यानंतर 1 - 1 0. इथं नंबर ऑफ डिजिट 6 आणि 9 म्हणजे 2 डिजिट्स आहेत 1 म्हणजे 2 - 1. 3 डिजिट्स आहेत 3 - 1 2. 4 डिजिट्स आहेत म्हणजे 3 आणि इथं 5 डिजिट्स आहेत. मग काय होईल? 4 ही कॅरेक्टरिस्टिक. इथं काय आहे? 7.321 जरी असलं तर डेसिमल पॉइंटच्या आधी फक्त 1 डिजिट आहे. मग इथं 0. 2 डिजिट्स आहेत 1. 3 डिजिट्स आहेत 2. 4 डिजिट्स आहेत 3 4. बरोबर. आणि आता याच्यासाठी काय कराल? तर डेसिमल पॉइंट नंतर आपल्याला पहिला डिजिट शून्य सोडून पहिला डिजिट कुठं स्टार्ट झाला? इथं 0.4231 त्यातला 4 पहिल्या स्थानावर आहे. मग त्याला आपल्याला 1 आणि कॅरेक्टरिस्टिक मायनस. इथं तुमचं 0.03215 मध्ये 3 हा फर्स्ट डिजिट आहे. 3 हा कितल्या स्थानावर आहे? दुसऱ्या. म्हणून आपण इथं 12 लिहिलं. 0.004132 4 कुठल्या स्थानावर आहे? तिसऱ्या स्थानावर आहे. म्हणून आपण 12 लिहिलं. 0.00053132 हा 5 हा कितल्या स्थानावर? चौथ्या. इथं 6 किती स्थानावर आहे? 5व्या. म्हणून 5 अशी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक लिहिता आली पाहिजे. कळतंय का? आता आपण मॅन्टिसाकडे वळूया. मॅन्टिसा डबल एस करूया. मॅन्टिसा काय आहे? मॅन्टिसा बघा, कॅरेक्टरिस्टिक लिहिण्यासाठी आपण डेसिमल पॉइंटचा यूज केला. आता आपण डेसिमल पॉइंटला विसरून जायचं आणि सरळ जिथून तुमचं डिजिट सुरू झालंय तिथून ओळीने 4चा विचार करायचा. मला सांगा, इथं 7000 4 अंकी संख्या विचारात घ्यायची. इथं काय करायचं? 6900. इथं काय करायचं? 3250. इथं काय करायचं? 4218. या पुढच्याला विसरायचं. इथं आपण 6251 ह्या 3ला विसरायचं. म्हणजे जिथून डिजिट सुरू झाला तिथून ओळीने 4 डिजिट, मग मध्ये शून्य आला तरी चालेल. कळतंय का? इथं काय करा? 7321 6293 5316 6213 5131. इथं काय करायचं? डेसिमल पॉइंट. त्याच्यानंतर डिजिट झाला सुरू कुठं? 4 पाशी. मग 4231 इथं सुरुवात करताना 3215 4132 5132 6213. ओळीने 4 जिथं डिजिट सुरू झाला, शून्येतर डिजिट जिथं सुरू झाला तिथून ओळीने 4 अंक विचारात घ्यायचे. कळतंय का? 4 अंक विचारात घ्यायचे आणि त्याचे 3 पार्ट करायचे. कुठले 3 पार्ट? बघा, मी इथं वाटलं तर साईडला लिहितो. माझ्याकडं 7000 आहे. तर त्या 7000चे मी 3 पार्ट मध्ये डिवायडेशन करतो. त्यातला पहिला पार्ट आहे तो हा, दुसरा हा आणि तिसरा हा. कळतंय? 3 पार्ट म्हणजे पहिले 2 अंक एकत्र घ्यायचे, दुसरा अंक आणि नंतर तिसरा अंक आणि मग चौथा अंक. पहिल्या 2चा एक भाग, तिसऱ्याचा एक भाग आणि चौथ्याचा एक भाग. मग सांगा इथं काय करा? 6900
6 9 चा एक भाग आणि 0 0 आणि 0 दुसरा आणि तिसरा. 3 2 चा एक भाग, 5 चा एक भाग आणि 0 चा. 4 2 चा एक भाग, 1 8. 6 2 5 1. 4 2 3 1. 7 3 2 1. 6 2 1 3. कळतंय का? नाही समजलं तर इथंच विचारा. बघा, अशा आपण जी 4 अंकी संख्या घेतली ना, जिथून डिजिट सुरू झाले, म्हणजे मला असं म्हणायचं नाही तुम्ही आता इथं काय करा 0 0 3 2 असं नाही करायचं. इथं सुरू कुठं झाला डिजिट आपला, ज्याला काहीतरी व्हॅल्यू आहे 3 पासून झालं ना, मग 3 2 चा 1 5, 6 9 चा 0 0, 6 2 चा 5 1, 5 3 चा 1 6, 6 2 चा 1 3, 5 1 चा 3 2. लक्षात येतंय? जिथून अर्थ असलेला डिजिट सुरू झाला, अर्थ लक्षात येते का? शून्याला तसा काय अर्थ नाही, तो कुठं दिला त्याच्यावर त्याचा अर्थ समजतो. शून्य कुठं दिला त्याच्यावरती. एक आकडा आहे, एक आकड्याच्या आपण आधी किती पण शून्य लिहिले नो व्हॅल्यू, पण एकच्या पुढे किती पण शून्य लिहिले तर काय होईल, 10 20 10 100 1000 त्याला व्हॅल्यू येते. पण आता इथे काय करायचं, आपल्याला अलीकडचे शून्य सोडून द्यायचे, या साईडला शून्य किती असतील ते सोडून द्यायचे, आणि आपण जिथून आपला नंबर सुरू झाला तिथून जी 4 अंक समजून घ्यायचे त्यातलं त्या 4च्या आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड करायचे. पहिल्या दोघांचा एक भाग, तिसऱ्याचा एक भाग आणि चौथ्याचा एक भाग. आणि आता तुमच्या लॉग टेबलची जर तुम्ही रचना बघितली तर अशी केली बघा, मी इथं दाखवतो. काय केलं त्यांनी, तर पहिला कॉलम जो आहे दोन्ही पेज वरती, इथं त्यांनी 10 पासून सुरुवात केली, 10 11 12 आणि खाली खाली काय केलं तिथं, तर साधारणपणे 54 पर्यंत ते असं केलंय पहिल्या पेजवर. आणि दुसऱ्या पेजवरती 55 56 आणि असं 99 पर्यंत हे केलेलं आहे. कळते का? हा पहिला कॉलम दोन्ही पेजवरचा. कळते? नंतर त्यांनी पुढे काय क्लॅरिफिकेशन केलंय, तर इथं अजून तुमचे 10 कॉलम आहेत. इथं वरती 0 1 2, आता मी सगळे काढत नाही, जागा पुरणार नाही. इथं आपल्याला हा 9 बरोबर 10 कॉलम आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 9 म्हणजे 10 असे 10 कॉलम आहेत. आणि त्याच्या पुढे परत 0 1 असे करत 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 10 कॉलम आहेत. बरोबर 1 2 1 2 9 कॉलम आहेत, म्हणजे 1 2 3. आणि त्यांनी 3 पार्ट मध्ये डिवाइड केले. तुम्हाला आपलं बघायला बरं जावं, 3 किंवा बघा त्याचं कसं एक सारखं, हा 3 पार्टचे तिथे उभे रेषा मारले त्यांनी, बरोबर आहे का नाही? म्हणजे 1 2 3 4 5 6 परत एक उभी रेष, परत 7 8 9. तुम्हाला रचना केली का लॉगॅरिथमची? आता काय केलं, पहिले 2 डिजिट इथे आहे, तिसरा डिजिट इथे आहे आणि चौथा डिजिट पुढे आहे. म्हणजे आपल्याला जो 90चा बघायचा आहे ना, तो 90चा बघत असताना पहिले 2 डिजिट इकडे बघा. समजा तुम्हाला काय समजा 70 0 0 आहे, तर 70 इथं कुठेतरी असेल ना, तो रो फिक्स करा. आणि मग पुढे कुठे जावा, 70चा 0 आणि पुढे 0 नाहीच आहे, तिसऱ्या भागामध्ये 0 नाहीच आहे, मग 70चा फक्त 0 बघा. मला सांगितलं तुम्ही जर बघितलं लॉग टेबल मध्ये 70चा 0 84 51 आहे. काय 84 51, मी आता इथे लिहितो वाटलं तर 84 51. आणि बघा तुम्ही पहिल्याच कॉलम मध्ये बघा शून्याच्या पॉइंट दिलेला आहे त्यांनी, पॉइंट दिला नाही काही ठिकाणी, ठीक आहे. तर तुम्ही इथं पॉइंट द्यायचा, त्याच्या आधी पॉइंट द्यायचा 0.84 51. मला सांगा आता इथं काय बघाल, 69चा 0, 69चा 0 जर बघितला आपण तर तो 83 88. मी इथं लिहितो 0.83 88. इथं आपल्याला 32चा 5, आता मी ओळीने तुम्हाला इथं बघूनच सांगतो, तुम्ही पण फक्त टॅली करा. 32चा 5, 32च्या पुढे 5 पर्यंत जायचं. 51 19, 51 19. मला 42चा 1, चला 42चा 1 काय ते, ठीक आहे 62 बाजू. 42चा 1 62 43 आणि पुढे पण तुम्हाला बघायचं आहे अजून एक, पुढे तुम्हाला 42चा 1 आणि 8 बघायचं आहे. तर 42चा 1 आहे तर 62 43 आणि त्याच्या पुढे तिसऱ्या ह्याच्यातला 8च्या खाली बघायचं काय आहे ते 9 आहे.
62 43 आणि पुढं तुम्हाला 8च्या खाली 8 आहे बरोबर. 62 43 आणि पुढं 8 आहे का नाही. मग 43 मध्ये 8 मिळवायचे 51 होईल. म्हणजे बेरीज करून लिहिलं तर 62 51 लिहायचं आपल्याला. 62 51 कळतं का. इथं समजून घ्या बघा. काय केलं तुम्ही 42 चा रो घेतला. तो रो फिक्स झाला का. 1 मध्ये बघितलं आणि पुढच्या 8 मधलं बघितलं. त्या दोघांची केली बेरीज. कळते का. म्हणजे 62 43 आणि पुढच्या 8च्या खाली 8 होतं ना. 43 आणि 8 51 आलं. असा तुमचा हा मेंटीसा तयार झाला. इथं काय करावं लागेल. 62 चा 5 मी फक्त इथं तुम्हाला सांगतो. 62 चा 5 79 59 आहे. 62 चा 5 आहे तो 79 59 आहे आणि एकच आहे म्हणजे 79 60. मला इथे लिहिताना 79 60 लिहावं लागेल. कळते का. आणि 90चा इथूनच सुरू होतो का. 0 पॉईंट झाला की लिहून टाकायचा तो. कारण हे ऍक्च्युली 0च्या इकडं हे 0 आहे ना. ते आपण हे लिहिणार आहे नंतर. कळते का. म्हणून आपण इथे लिहिताना 0 लिहितो. आता इथं मला सांगा 42 चा 3 1 मी तुम्हाला इथं दाखवतो. 42 42 42 चा 3 62 63 आणि 1 आहे तो 1 आहे म्हणून 62 64 64 नंतर 32 चा 1 5 पूर्णच करू आपण. 32 चा 1 आणि 5 7 50 72 50 चुकलं तर सांगा 50 72. त्यानंतर 41 चा 3 2 41 चा 3 येतो 61 60 आहे आणि 2 येतो 2च आहे 61 62 61 62. 51 चा 3 2 तुम्ही फक्त टॅली करत राहा. 71 01 बोलू नका रेकॉर्डिंग होते. 51 चा 3 येतो 71 01 आणि 2 आहे तो तुमचा 2च आहे 71 03 71 03. त्यानंतर 62 चा पुन्हा 1 3 आपण वरती कुठेतरी बघितलंय का नाही. 62 चा 1 3 62 चा 1 7931 आणि 3 आहे तो 2 आहे 7933 7933. 73 चा 3 2 73 चा 3 80 86 51 बोलू नका 86 52 86 52. त्यानंतर 62 चा 9 3 62 चा 9 बघा माझ्या बरोबर राहा तुम्ही 79 87. 62 चा 9 79 87 आणि पुढचं 3 बघायचं आपल्याला तो 2 आहे 79 89 79 89. 53 चा 1 6 53 चा 1 72 51 आणि 6 तो 5 आहे 72 56 72 56. वाटलं तर ॲरो दाखवतो. बोलू नका. त्यानंतर 62 चा 1 3 62 चा 1 3 बघितलेला आपण 0.7933 0.7933 आणि 51 चा 3 1 51 चा 3 7101 7102 7102. बघा ते झालं. कुठं चुकलंय हा इथं का 7989. बर 62 चा 9 3 मी परत बघतो. 62 चा 9 62 चा 9 79 87 79 87 आणि त्याच्यामध्ये 2 मिळवले तर 79 89. ठीक आहे. तर 9 आणि 3 रे 3 च्या खालचं बघायचंय आपल्याला. 62 चा 9 आणि पुढच्या तिसऱ्या भागामध्ये 3 च्या खाली 2 आहे. तू ह्या 2 ला नाही हे 2 नाही मिळवले. 3 च्या खाली तिसऱ्या पार्ट मधले 3 च्या खाली परत बघ त्याच्यात 62 चा 9 79 87 79 87 आणि या 3 च्या खाली तिसऱ्यातल्या तिथं 2 आहे ना म्हणून आपण 89 केलं. तर असे तुमचे काय झाले हे 90चा. बघा आता हे बघा परत सांगतो.
इथं 62चा 9, इथं 62 बघा 62 आणि इथं 9 पर्यंत जा, किती आलं 79 87 आणि इथं 3 खाली जा रे, इथं 2 आहे, तिसऱ्या भागामध्ये 3 खाली, मग काय झालं 79 87 आणि 2. आता बेरीज नाही मी शिकवायला पाहिजे, तुम्हाला बेरीज यायलाच पाहिजे, तर बेरीज पण कळत नाही. मग हा फॉल्ट कुठलाय, हा फॉल्ट कुठलाय, ज्यांनी बेरीज शिकवली दुसरी तिसरी त्यांचा फॉल्ट आहे का. तुम्ही अशी द्यायचे 8वी पर्यंत तसंच पास झालेली, मग काही हरकत नाही, मग ते लोड आमच्यावरच पडणार. जी 8वी पर्यंत बिन परीक्षेची पास झाली त्यांचा लोड काय होतो 9वी पासूनच्या पुढच्या शिक्षकांच्यावर पडतो. बेरीज यायला पाहिजे का तुला, येते आता 27 अधिक 2 89. मग आता बरोबर आहे काय, हा बरं बरं. आता विनोदाचा भाग बाजूला ठेवा, विनोदाचा भाग बाजूला ठेवा. तर हे तुमचे 90 झाले. मग आता मला यांचा लॉग बघायचा आहे, लॉगॅरिथम लिहायचा आहे बघा. लॉगॅरिथम कसा लिहूया बघा, इथं 0 आणि हा 90 आहे, तर मी लिहिताना असाच लिहितो 0.8451. इथं मी लिहितो 1.8388. इथं मी लिहितो 2.5119. इथं मी लिहितो 3.6251. इथं मी लिहितो 4.7960. इथं मी लिहितो 52.6264. इथं मी लिहितो 2.5072. इथं मी लिहितो 3.6162. इथं मी लिहितो 4.7103. इथं मी लिहितो 5.7933. इथं मी लिहितो 0.8652. इथं मी लिहितो 1.7989. इथं मी लिहितो 2.7256. इथं मी लिहितो 3.7933 आणि इथं मी लिहितो 4.7102. तर असा तुमचा लॉग तयार होणार आहे बघा. फळ्यावरती आपण मुद्दाम सगळ्या व्हॅल्यूज तशाच ठेवलेल्या आहेत. मला तुम्हाला नंतर एक गोष्ट सांगायची की जी मी तुम्हाला गोष्टीच्या भाषेत सांगितलेली, ओरिजिनल संख्या येते का नाही ते बघायचे आपल्याला, कळतंय का. तर असे तुम्हाला लॉग लिहिता येतील. लॉग लिहिले तुमचं निम्म्यापेक्षा जास्ती काम सोपं झालं. कसले पण कॉम्प्लिकेटेड गुणाकार असू द्या, कसले पण कॉम्प्लिकेटेड भागाकार असू द्या, किंवा तुम्ही आतापर्यंत स्क्वेअर क्यूब तिथपर्यंत गेलाय, समजा 2चा तुम्ही तिसरा घात पण कराल, चौथा पण कराल, 5वा कराल, पण मी अचानक म्हटलं 7चा चौथा घात करा, तर 7 7 49, 49 गुणिले 7 एकदा कराल तुम्ही आणि त्याच्या पुढे कुठेतरी थोडंसं एका डिजिट मध्ये चुका. पण आपल्याला लॉगॅरिथमच्या सहाय्याने इझिली एका मिनिटात, किती 1 ते 1.5 मिनिटात 2 मिनिटातच नीट केले तर तुम्हाला पॉवर करता येते. आणि ती पॉवर पण अगदी ह्याची नाही, कसली पण पॉवर, म्हणजे क्यूब किंवा मी असं म्हटलं 5चा 2.5 पॉवर काढ तरी तुम्हाला लॉग न काढता येते. 5चा वर्ग कराल तुम्ही, 5चा घन पण कराल, 2 5 5 25 25 5 1600 घन येईल का नाही. पण मी असं म्हटलं 5 raised to 2.5 तर आपल्याला लॉगने इझिली काढता येईल. 5 raised to 2.3, 16 raised to 9.2 लॉगने काढता येईल. 16चा 9वा घात म्हणजे 16चा 9 वेळा गुणाकार केला तुम्हाला तो बऱ्याच वेळेला 2 तास तरी खाईल. तुम्ही पहिले 2-3 लगेच कराल गुणाकार, पहिल्याचा गुणाकार पाड्यातच कराल तुम्ही, त्याच्या पुढचा कराल आणि पुढे मग तुमचं अख्खं हे पेज फुल स्केपचं पेज पण बनवू शकतं. आणि त्याच्यामध्ये बेरजे वगैरे घोटाळा झाला तर अख्खं तुमचं कॅल्क्युलेशन हे चुकू शकतं. पण लॉगच्या साह्यानं तुम्हाला हे इझिली करता येतं. मला एवढ्या डिस्कशन वरनं सांगा, तुम्हाला लॉग कळालाय का, कॅरेक्टरिस्टिक लिहायचं कळालं का, मॅन्टिसा लिहायचं कळालं का. आणि ते कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा एकत्र केले की तुम्हाला हा मिळणार आहे लॉग. आता बघा आपण हे जे कॅरेक्टरिस्टिक लिहिले हे कशावर लिहिले, तुम्हाला काय डेसिग्नेट करतं का. 0 कॅरेक्टरिस्टिक याचा अर्थ तुमच्या व्हॅल्यू मध्ये 1 डिजिट नंतर पॉइंट आहे. 1 कॅरेक्टरिस्टिकचा अर्थ काय, व्हॅल्यू आलेल्या 2 डिजिट नंतर पॉइंट आहे. 4चा अर्थ काय होतो, आलेल्या व्हॅल्यूच्या 5 डिजिट नंतर पॉइंट आहे. कळते 1 2 3 4 0 असं. आणि हे काय डेसिग्नेट करतं, बार 1, तर तुमची जी काय व्हॅल्यू येईल त्यातला पहिला डिजिट च्या आधीच पॉइंट आहे. बार 1 म्हणजे काय, समजा 7312 आहे आणि बार 1 कॅरेक्टरिस्टिक आहे तर 0.7312 लिहावं लागेल आपल्याला.
कळतंय का? बार 2 चा अर्थ काय? तुमच्यातला जो अर्थ असलेला डिजिट आहे नंबर मधला, व्हॅल्यू मधला, तो अर्थ असलेला डिजिट दुसऱ्या स्थानावर आहे डेसिमल पॉइंट नंतर. आणि मग दुसऱ्या स्थानावर येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? मध्ये एक शून्य द्यावं लागेल ना. एखादा डिजिट तुमचा 5व्या स्थानावर येण्यासाठी मध्ये तुम्हाला 4 शून्य द्यावी लागतील. तर एवढा सिंपल आहे. बार 4 चा अर्थ काय आहे? तर मध्ये 3 शून्य द्या. बार 5 चा अर्थ काय आहे? डेसिमल पॉइंट आणि नंबर याच्यामध्ये किती शून्य द्या? 4. मी उदाहरण बार 9, तर तुम्ही मध्ये शून्य किती देणार? 8. मी मगाशी म्हटलं बार 19, तर मध्ये 18 शून्य देणार. बरोबर का नाही? तर हे तुम्हाला सांगतं कॅरेक्टरिस्टिक काय सांगती? प्लेस ऑफ द डेसिमल पॉइंट इन द फायनल व्हॅल्यू. फायनल व्हॅल्यू म्हणजे लॉगचा अँटीलॉग बघितल्यानंतर. आता अँटीलॉग कोणाचा बघायचा मला सांगा. कॅरेक्टरिस्टिक वरनं तुम्ही काय करता? डेसिमल पॉइंट देता. त्यामुळे कॅरेक्टरिस्टिकला वगळून टाका, कॅरेक्टरिस्टिकला बाजूला ठेवा आणि तुमच्या ह्या पॉइंट नंतर 4 नंबर शोधायचे. किती? 4 नंबर. आणि त्यांच्या मगाच्या गतच 3 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. पण इथं का होतं? काय होतं? इथं 10 पासून सुरुवात नसते, तर ही 0 पासून सुरुवात असते. पेज उघडा म्हणजे कळेल. 0 0 0 1 0 2 अँटीलॉग मध्ये जावा. 0 0 0 1 0 2 असं तुमचं नव्याण्णव पर्यंत असणार. कळतंय का? तर हे अँटीलॉगचं पेज आहे. कन्स्ट्रक्शन सेमच. मग अशी लॉगच्या पेज मध्ये काय झालं? 10 पासून सुरुवात झालेली आणि आता काय सुरुवात झाली? 0 0 0 1 0 2 अशी सुरुवात झाली. समजते का? मग आता तुम्ही डेसिमल पॉइंट मला आता अँटीलॉग लिहायचे बरं का. अँटीलॉग, अँटीलॉग मला सांगा. पॉइंट आणि डिजिट, पॉइंट आणि 2 डिजिट यांचा एक भाग करा. कसा होईल बघा. मी याच्यातून दाखवतो. पॉइंट 84, 0.83, 0.51, 0.62, 0.79, 0.62, 0.50, 0.61, 0.71. आणि इथं हा तिसरा भाग आणि हा चौथा भाग, तिसरा भाग चौथा भाग म्हणजे दुसरा तिसरा दुसरा तिसरा. ओके. आणि बघायची पद्धत सेम आहे कुणासारखी? लॉग बघण्यासारखी. फक्त काय करायचं आता? मी तुम्ही फक्त टॅली करा, माझ्या बरोबर राहा, बोलू नका. म्हणजे काय होईल तुम्हाला लक्षात येईल. बघा पहिल्या ह्याच्यामध्ये आपण काय बघूया तर 0.84. मला 0.84 कुठे दिसतं? दुसऱ्या पेज वरती आहे बघा 0.84. आणि त्याचा बघायचं किती? 5. 0.84 चा 5 6998. बघा लॉग मध्ये बघतो, पुस्तकात बघ, परत इकडे तिकडे बघशील. 0.84 चा 5 6998 आणि त्याच्या पुढे एक जो आहे मीन डिफरन्स म्हटलंय ते, त्याच्यातला 1 च्या खाली 2 आहे. 6998 अधिक 2 तर 7000 होणार. 6998 अधिक 2 केलं की 7000. मी आतापर्यंत लॉग लिहित नाही, फक्त हे लिहितोय 7000. पॉइंट अजून दिला नाही, नंतर मी सांगतो वाटलं तर, गडबड नको. आता मला सांगा 0.83 चा 8 लॉग टेबल मध्ये बघा कंपल्सरी. 0.83 चा 8 0.83 चा 8 6902 सॉरी 6987 आणि पुढचा 8 आहे तो तुमचा 13 आहे. 6987 अधिक 13 87 अधिक 13 68 बरोबर. 0.6887 अधिक 13 6887 अधिक 13 6900 बरोबर. 6900 मी तर लिहितो 6900. लक्षात येते का? उशीर होऊ द्यात काय फरक पडत नाही. आता आपल्याला बोलू नका. बघा इथं काय करायचं? 0.51 0.51 ठीक आहे. 0.51 चा 19 0.51 चा 1 3243 आणि 9 आहे तो 7 आहे 3250. इथे लिहून टाकतो मी 3250. 0.62 चा 5 माझ्या बरोबर राहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 0.62 चा 5 4217 4217 आणि 1 4218 इथं लिहितो मी 4218. चला 0.79 चा 6 0.79 चा 6 6252 6252 6252 इथं 0.62 चा 6 4
आपापसात बोलू नका तुम्ही. लॉग टेबल मध्ये बघा 0.62 चा 6 फक्त चुकलं तर लगेच सांगायचंय, मी पण चुकू शकतो. 42 27 आणि पुढचा 4 म्हणजे 4 च्या खाली 4च आहे. 42 31 4 2 3 1 0.50 चा 7 0.50 चा 7 32 14 0.50 चा 7 32 14 आणि पुढे 1 32 15 0.61 चा 6 0.61 चा 6 41 30 आणि पुढचा 2 41 32 41 32 0.71 चा 03 0.71 चा 0 तुम्ही बघा 51 29 आणि 3 च्या खाली 4 आहे म्हणताना 51 33 51 33 0.79 चा 3 3 0.79 चा 3 62 आणि पुढे 4 आहे 62 09 आणि 4 62 13 62 13 0.86 चा 5 2 0.86 चा 5 73 28 आणि 2 आहे तो 3 आहे 73 31 73 31 0.79 चा 8 9 0.79 चा 8 62 62 81 आणि 13 म्हणजे 94 होईल 62 94 0.72 चा 5 0.72 चा 5 आहे तो 5309 0.72 चा 5 5309 आणि पुढे 6 7 आहे म्हणजे 9 7 16 53 16 0.79 चा 3 0.79 चा 3 6209 आणि परत 3 आहे तो 4 आहे 62 13 आणि लास्ट 0.71 चा 02 0.71 चा 0 आणि 2 आहे तो 2 आहे 51 29 आणि 2 51 31 51 31 आता लक्षात घ्या तुम्हाला मॅन्ट्रिसा कळाला अजून सॉरी अँटीलॉगचं हे लिहायचं कळालं. आता अजून आपल्या एक गोष्ट राहिली पॉइंट देण्याची. मला सांगा आपण मगाच्या पेक्षा उलटा विचार करायचा. इथं 0 आहे ह्याचा अर्थ डेसिमल पॉइंट हा 1 डिजिट नंतर आहे मग मी इथं डेसिमल पॉइंट दिला. इथं 1 आहे याचा अर्थ 2 अंकानंतर डेसिमल पॉइंट आहे मग आपण याला इथं दिला. इथं 2 याचा अर्थ 3 अंकानंतर आहे इथं 3 याचा अर्थ 4 द्या किंवा नका देऊ. इथं 4 याचा अर्थ 5 मग आता 5वा अंक नाही म्हणून आपण एक 0 देऊन टाकू. इथं 52 मगाचा विचार करा 52 कसा लिहिला आपण पहिला डिजिट पहिल्या स्थानावर होता म्हणून आपण इथं पहिल्या स्थानाला लिहायसाठी इथंच लिहिलं मी. इथं 2 आहे 12 म्हणजे हा पहिला डिजिट दुसऱ्या स्थानाला लिहायसाठी मी एक 0 दिलं. इथं 12 चला 2 0 दिली 12 मी 3 0 दिली. हा इथं 12 आणि इथं 0 आहे 1 इथं 1 आहे 2 2 आहे 3 3 आहे म्हणजे 4 4 आहे 5. आता मगाची गोष्ट आठवा. गोष्ट ही फक्त लक्षात ठेवापुरती नाही तर काय होतं कधी कधी वर्गामध्ये आपण अशा गोष्टी सांगितल्या तर पोरं मॅटर विसरतात आणि गोष्टी लक्षात ठेवतात. आपला हेतू काय आहे तर तुम्हाला त्याचा कन्सेप्ट कळावा. आता बघा याचा 7 चा लॉग बघितला हा आला आणि त्याचा लॉग बघितला आला का 7. 69 चा लॉग बघितला हा आला आले का 69. असं चला आपण इथं बघूया 62513 त्याचा लॉग बघितला हा आला आणि इथं आलं सर ते 6चं 9 आहे तुम्ही ऍड नाही केलं. होय का बरोबर मग इथे येणार का कदाचित चुकलं असेल. इथं किती लॉग 79 ते फक्त 79चं अँटी लॉग लिहिलं 79 चा लिहिला ऍड नाही केलं. मग किती होईल सांगा लगेच ऍड करून तेवढंच होईल मग असं होईल का 62 51 बघा ऍड करून सांगा का 52 होते 79 चा 6 मीच बघतो 79 चा 6 62 52 ठीक आहे काय हरकत नाही 62 52 62 520 हा. आता तुम्हाला इथं लिमिटेशन मला सांगायचंय लॉगॅरिथमचं लिमिटेशन
काय लिमिटेशन आहे? आपण लॉग किंवा एंट्री लॉग हा 4 डिजिट पर्यंतच बघू शकतो. 5व्या डिजिटला बघतो का? नाही. आणि म्हणून तुम्हाला इथं फरक जाणवेल. इथं होतं 62,513 पण तिथं आलं 65,520. म्हणजे हे डिजिट आहे की नाही, इथं अनसर्टन्टी आली. ते तुमचं काय आलं, थोडस चूक येऊ शकते. ती तुमच्या लॉगची लिमिटेशन आहे. तुम्हाला हे इथं पण जाणवेल बघा, 51,316 तर ते आलं 51,310. आलं का लक्षात? तर तेवढा फरक जाणवतो म्हणजे समजतो. 5 घरांमध्ये डिजिटचा फरक तर पण युनिट प्लेसला तर तेवढं हे चालू शकतं. त्याच्यामध्ये काही कसं फॉल्ट होत नाही का? तर या पद्धतीने तुम्हाला हे लॉग बघायचे. मला सांगा, एवढ्या डिस्कशन वरनं तुम्हाला लॉग कळलेत का? मी थोडा व्हिडिओ ऑफ करतो.